हा अर्धवर्तुळाकार स्तंभ सांगू शकेल का अचूक वेळ? तर 10 ते 11 मध्ये 15 मिनिटाचे 4 स्लॉट आहेत आणि 15 मिनिटाच्या स्लॉटमध्ये 5 मिनिटाचे 3 स्लॉट आहेत आणि जिथे सावली पडली आहे तिथे 15 मिनिटाचे 2 स्लॉट म्हणजेच 30 मिनिटे आणि पुढे जरा सावली पडली आहे ते 4 मिनिटे म्हणजेच टोटल 30 मिनिटे अधिक 4 मिनिटे मिळून 10:34 झाले आहेत. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत जयपूरमधील जगप्रसिद्ध जंतर मंतरमध्ये. हे खगोलशास्त्रीय वेधशाळेचे अप्रतिम उदाहरण आहे. इथली प्रत्येक विशाल दगडी यंत्रणा सूर्य, ग्रह, तारे आणि अचूक वेळ मोजण्यासाठी तयार करण्यात आली होती. अनेक शतकांपूर्वी इतकं अचूक विज्ञान पाहून खरंच आश्चर्य वाटतं. मित्रांनो, जयपूरचे हे जंतर मंतर इथे घड्याळ नाही तरी सूर्याच्या सावलीवरून अचूक वेळ सांगितली जायची. शेकडो वर्षापूर्वीची ही वैज्ञानिक किमया आजही जगाला थक्क करते. तर हा व्हिडिओ शूट करताना प्रत्यक्ष वेळ सकाळी 10:45 होती, तर स्तंभावर दिसणारी वेळ 10:34 होती. म्हणजे दोन्ही वेळेत 11 मिनिटाचा फरक होता. पण हा फरक का पडतो? कारण पृथ्वीच्या अक्षेच्या कलामुळे सूर्याचा क्रांतिकोन आणि आकाशातील त्याची उंची वर्षभर बदलत राहते. त्यामुळे या स्तंभावर दिसणाऱ्या वेळेत काही मिनिटाची दुरुस्ती करावी लागते. त्या दिवशी दुरुस्ती 11 मिनिटाची होती, म्हणून स्तंभावर दिसणाऱ्या 10:34 या वेळेत 11 मिनिटे जोडल्यावर प्रत्यक्ष वेळ 10:45 होते. म्हणजेच हा स्तंभ अचूक वेळ दाखवत होता.